नमस्कार मंडळी. तर आज आपण एकदम पौष्टिक आणि भरपूर अशा भाज्या आणि वेगवेगळ्या पिठांचा छान असा नाश्ता बनवणार आहोत. खायला तर टेस्टी आहेच, पण एकदम हाय प्रोटीन आणि वजन कमी करण्यासाठी तर खूपच मदत करणारा हा पराठा आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. तर खूप असा छान आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी बनवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात व्हिडिओ स्किप न करता. चला तर जास्त उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी भरायला थोडंसं कमी. आणि त्यानंतर इकडे मी बीट, कांदा, थोडीशी पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, खिसलेला गाजर आणि टोमॅटो घेतलेला आहे. आणि त्या पिठामध्ये थोडंसं ओवा, जिरे घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि त्या सर्व चिरलेल्या भाज्या त्यावर घालून घ्यायच्या आहेत. मी थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल. आणि त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. आणि अजून जर तुम्हाला कुठल्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही घालू शकता, जसं की शिमला मिरची म्हणा किंवा हिरवा वाटाणा किंवा जे काही तुमच्याकडे असेल ते सर्व साहित्य घालू शकता. इकडे मी मोड आलेली थोडीशी मटकी घातली आहे आणि 2 चमचे दही घातलेलं आहे. आणि छान असं आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मिक्स करून. हवे त्या प्रमाणामध्ये जसं लागेल तसं घट्ट पातळ तुम्हाला जसं थिकनेस हवी आहे तसं तुम्ही थोडंसं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे. तर मी इकडे छान असं अशा प्रकारे मळून घेत आहे. त्याच्यामध्ये बीट घातलेलं आहे त्यामुळे खूप छान असा कलर येणार आहे. आणि त्यानंतर इकडे तवा ठेवायचा आहे गरम करण्यासाठी तोपर्यंत. तर इकडे आपलं असं बॅटर झालेलं आहे काहीसं. तर मी जास्त पातळही केलं नाही आणि जास्त घट्टही केलं नाही, मीडियम ठेवलेलं आहे. आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं त्या तव्यावर आणि सर्व साईड करून पसरून घ्यायचं आहे. तेल चांगलं लावून घ्यायचं तव्याला तेल. आणि वाटीने किंवा चमच्याने कशाच्याही मदतीने तुम्ही ते सोडू शकता. जसे आपण बेसन पोळी सोडतो त्या पद्धतीने हा चिला सोडायचा आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने जाडच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. आणि पीठ थोडंसं घट्ट ठेवलं तरी चालेल, जेणेकरून लवकर तो परतला जाईल. आणि तर मी अशा पद्धतीने सोडलेलं आहे. आणि कढई तुम्ही तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता. आणि छान असा एका साईडकडून भाजल्यानंतर दुसऱ्या साईडकडून छान असा परतून घ्यायचा आहे. खरपूस असा छान बारीक गॅसवर तुम्ही भाजून घ्यायचा आहे. आणि खूप छान लागतो. जर तुम्ही मुलांसाठी आदल्यामधल्या वेळेसाठी किंवा टिफिनसाठी म्हणा, खूप छान लागतो हा. नक्की एकदा ट्राय करा. अशाच पद्धतीने दोन्हीकडून आपला छान असा चिला भाजून झालेला आहे. आणि आता दुसरा पण आपण त्याच पद्धतीने सोडलेला आहे. आणि मी ज्या पद्धतीने सोडलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. खूप सोपा आहे, नक्की ट्राय करा. आणि छान असा पहिला परतल्यानंतर दुसरा तर एकदम इझिली परतून जातो. आणि नॉनस्टिक असेल तर अजिबात चिटकत नाही. माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा नसल्यामुळे मी ह्या तव्यावर केलेला आहे, तरी पण खूप छान झालेले आहेत. तर सर्व पराठे आपण असेच बनवलेले आहेत. तर कसा वाटतो आपला हा चिला म्हणा किंवा पराठा म्हणा, रेसिपी कशी वाटते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत नक्कीच खाऊ शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पिठांपासून आणि भाज्या मिक्स करून छान असा आपला हाय प्रोटीनवाला चिला तयार आहे. तर नाश्त्यासाठी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर मी इकडे 3 पीठ वापरले, त्याऐवजी तुम्ही थोडंसं नाचणीचं किंवा बाजरीचं किंवा अजून कुठले तुम्हाला पीठ ॲड करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने नक्की बनवू. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपी आणि पौष्टिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.